नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीतनं साकारलेली कथा नवती. श्रावणातला रेशमी पाऊस वाऱ्याच्या पाठीवर बसून पडत होता. नदीकाठी आलेली पाणवठ्याची पांद वाकडी तिकडी वळणं घेत गावात शिरली होती. तिच्या दोन्ही बाजूंना दाट कुंपणं होती आणि त्या कुंपणावर रानवेली बहरलेल्या होत्या. रंगीबेरंगी फुलं पावसात भिजत होती, वाऱ्याच्या तालावर नाचत होती. नवतीबाई त्या पांदीनं डोईवर घेऊन गावाकडं निघाली होती. तिचं ते देखणेपण आणि तरुणपण त्या रानफुलाशी स्पर्धा करत होतं. तिचं वय अवघं 17 वर्षांचं होतं. तिची गोरी आणि आटोपशीर काया उफाळून आली होती. त्या हळदीच्या फुलासारख्या नवतीबाईला नियतीनं जीव लावून घडवली होती. तिच्या देहातला प्रत्येक अवयव रेखीव आणि कोरीव होता. तिच्या सुंदर भोवयांच्या कामाने तिचे पाणीदार डोळे कोंदणात रत्न जडावीत तद्वत जडलेले होते. सरळ नाक, निमुळती हनवटी यामुळे ती अधिकच सुंदर दिसत होती. तिने तंग कास घातली होती आणि दमदार पावलं टाकत ती चाललेली होती. गेल्या वैशाखातच तिचं लग्न झालं होतं आणि ती 15 दिवसांपूर्वी सासरी आली होती. ती काळगावात आली तेव्हा गावातल्या आयाबाया तिला बघून संतुष्ट झाल्या. लोक म्हणत होते, जना म्हातारीला झकास सून मिळाली. नवतीबाई अंगणात आली. तिच्या घरावर भोपळ्याचा वेल पसरलेला होता. त्याची पिवळी टप्पोरी फुलं दुरून दिसत होती. त्यांच्याकडं तिने कौतुकानं नजर टाकली. त्याचवेळी बाजूच्या दगडाच्या खिळ्यावर उभं राहून कोंबड्यानं बांग दिली तशी ती गर्रकन वळली, गालात हसली आणि घरात गेली. नवतीनं पहाटेचं दळण आटोपलं होतं. लगेच चूल पेटवून ती स्वयंपाकाला बसली. घरात नवरा, सासू आणि ती स्वतः अशी अवघी 3च माणसं होती. त्यामुळे तिच्या मागे तशी कामाची दगदग नव्हती. पण जना म्हातारीमुळे घरातलं वातावरण चावरं होतं. म्हातारीच्या रागीट चेहऱ्यावर सुरकुत्यांचं जाळं पसरलं होतं, पण तिची नजर सलामत होती, कान जाग्यावर होते. लोकांना जना म्हातारीच्या वयाचा अदमास लागत नव्हता. ती रागट, हेकट म्हणून प्रसिद्ध होती. तिचा स्वभाव मांजरासारखा होता. ती क्वचित घराबाहेर जात होती. ती कधी कोणावर बिघडेल याचा मुळीच नेम नव्हता. ती भिंतीला पाठ लावून बसली होती, नवतीकडे पाहत होती. नवतीबाईचा नवरा संपतराव रानात गेला होता. तो न्याहारीसाठी यायची वेळ झाली होती म्हणून नवती घाई करत होती. संपतही दिसायला वाईट नव्हता. तो स्वभावानं शांत होता. तो बाहेरून येताना हसत होता, पण म्हातारी पुढे येताच तो एकदम बाण मारत होता. म्हातारीची नजर चुकवून नवतीकडं चोरून बघत होता आणि ह्याचं नवतीला नवल वाटत होतं. ज्या दिवशी नवतीबाई सासरी आली त्या दिवशी संपतरावाचे अनेक दोस्त काही ना काही निमित्त काढून तिला बघायला आले होते. त्यांनी तिला पाहिली होती आणि त्याच दिवसापासनं नेवऱ्या जगदाळ्याला नवतीचं वेड लागलं होतं. तो दिवसातनं 4 वेळा घरी येऊन बसत होता. पण ज्यावेळी संपत्ती घरात नाही अशा वेळी तो येत होता. नेवऱ्या रंगानं काळा होता. त्याचे डोळे वाटोळे बडबडीत होते. नाक बसकं होतं आणि वरचे दात ओठाबाहेर आल्यामुळे तो भयंकर उग्र दिसत होता. तो त्या गावचा पैलवान होता. अधूनमधून दिन्या चौघुलाही संपत्तीच्या घरी येत होता. पण संपत्तीच्या घरी येत असताना संपत्ती घरी नाही असं समजताच तो आल्या पावली परत जात होता. पण नेवऱ्याचा खाक्या निराळा होता. तो आला की ऐसपैस बसत होता आणि काय वहिनी, काय चाललंय, हाय बरं आहे का, भाकऱ्या केल्या का, भाकऱ्या, कोरड्याला काय केलंय, असे अनेक प्रश्न विचारत होता आणि विस्तव मागत होता. आणि विस्तव घेऊन नवती पुढे आली की तिच्या डोळ्यात रोखून बघत होता. आपणच काहीतरी बोलून स्वतःच हसत होता. ती विस्तव पुढे ठेवून वळली की तो तिची पाठमोऱ्या आकृतीकडे डोळे भरून बघत होता. आपल्या बाजूला जना म्हातारी बसली आहे हे सुद्धा तो विसरत होता.
नेवरे सोप्यात आला की नवती उगाचच घाबरत होती. तिला त्याचा हेतू उमजला होता म्हणून ती बुजत होती. हा नेवऱ्या एखाद दिवशी घात करेल अशी तिला भीती वाटत होती आणि ती स्वतःला जपत होती, त्याच्याशी मोजकच बोलत होती. नवतीनं स्वयंपाक आटोपला आणि ती संपत्तीची वाट बघायला लागली. तोच संपत्ती रानातनं आला. त्यांनी चूळ भरली, तांब्या घेऊन जेवायला बसला. तशी नवती भाकरीच्या बुट्टीकडे झेपावली, भरकन ताट घेतलं आणि म्हातारी गोरगोरली, ए तू भाकरी वाढू न ग. हे ऐकून नवती चकित झाली. जागीच थांबली. तिने थबकून संपत्तीकडे बघितलं. तिनं कशा पाय वाढायचं नाही? संपत्तीनं पडक्या आवाजात विचारलं. म्या वाढायचंय, मी वाढणार. म्हातारी बिथरलेल्या माकडासारखा चेहरा करून म्हणाली, मालकीन मी आहे. आणि हाच पातूर तुला कोणी भाकर वाढली? बायको घरात येता जुनं दिवस विसरू न ग. मग तिने काय करायचं? पुन्हा संपत्तीनं हिंमत करून प्रश्न केला. ती निधाळायचं, माळायचं, भाकरी थापायच्या आणि बाजूला व्हायचं लगी. नवती भेदरून ते सगळं ऐकत होती. बरं, पण हे असं किती दिवस चालणार? संपत्तीनं किंचित कडक सुरात विचारलं. माझ्या जीवा जीव आहे तवर चालणार. म्हातारी नाक फेंदरून बोलली आणि उठून त्याला जेवण वाढायला लागली. नवती ऐकत होती आणि रडत होती. तिला माहेरची आठवण झाली आणि चटकन आईच्या मायेचं मोल तिला कळून आलं. ती मनात म्हणाली, मी या घरात मुळीच सुखी होणार नाही. संपत्ती कसे तरी 4 घास गिळून उठला आणि म्हणाला, आई उद्या गावाचा बाजार आहे आणि मळ्या 2 पाट्या वांगी तोडाय आल्या ती, त्याचं काय करायचं? आता काय करायचं म्हणजे काय? तोडायची ती. म्हातारी ठसक्यात बोलली. संपत्ती म्हणाला, अगं पर मला दुसरी कामं आहे ती की. सुनेला पाठीव मळ्यात, ती तोडल वांगी. नाही 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 बरं नाही. म्हातारी डाव्या हाताचा पंजा संपत्ती पुढं नाचवत म्हणाली, नव्या नवरीला रानावानात पाठवणं बरं नाही. भूताख्याताची भीती आहे. वांगाळ नाही ती पिडावायची. असं का? मग रोज सांज सकाळ ती नदीला जाती, तेव्हा तुझी भूतं खेतं कुठं जातात ग? संपत्तीनं विचारलं आणि ती खाष्ट म्हातारी तरकटून म्हणाली, बालिस्टर व्हायच्या नादाला लागू न ग. काय रे, आज हे बळ कसं आलं? संपत्ती पुढं काही बोलला नाही, गुमान निघून गेला. दिवसाच्या माळेत महिन्याचे मणी गुंफले जात होते. सर्व काही बदलत होतं, पण नवतीच्या जीवनात कसलाही बदल घडून येत नव्हता. ती पत्नी होती, पण तिला पतिसुख लाभत नव्हतं. त्यासाठी ती आसुसली होती, झुरत होती, पण ते सुख तिला मिळतच नव्हतं. तिच्या सर्व आशा करपून गेल्या होत्या. फक्त संपत्तीकडे ती बघत होती आणि दासीप्रमाणे राबत होती. जना म्हातारी आपल्या धोरणापासून तिळभरही ढळत नव्हती. संपत्ती नवतीच्या आहारी जाईल, तिच्या हातचं खेळणं होईल आणि आपल्याला वाईट दिवस येतील. दोघं एक होऊन मला टोकरीत पाणी पाजतील अशी भीती वाटत होती. म्हणूनच ती दोघांना एकमेकांशी बोलूसुद्धा देत नव्हती. त्या दोघांची भेट होऊ नये म्हणून काळजी घेत होती. संध्याकाळी जेवणं झाली की नवती एका कोपऱ्यात पडत होती आणि म्हातारी दारात ऐन वाटेत आपला अंथरून टाकत होती आणि संपत्ती सोप्यात पडला की आतून दार बंद करून काळजीपूर्वक आडणा लावून घेत होती. नेवरे जगदाळेचं सुलूक घोटं चालूच होतं. तो न चुकता येत होता, नवतीला पाहत होता. उंदरावर मांजरानं दाबा धरावा तसा दाबा धरून एका संधीची वाट बघत होता. तो दिवसेंदिवस आपला हात पसरत होता आणि त्या हातात नवती कधी येणार याचा विचार करत होता. दुपार झाली होती. म्हातारी कुठेतरी आळीत गेली होती आणि नवतीबाई एकटीच घरात होती. ती स्वतःच्या घरातच भेदरली होती. संपत्ती अजून आलेला नव्हता म्हणून ती त्याची वाट बघत होती. पण त्याच वेळेला ती नेवऱ्याला विसरत नव्हती. आणि संपत्ती आधी येणार का नेवरे आधी येणार असं मनात म्हणत दोघांचीही वाट बघत होती. म्हातारी घरात नाही अशा वेळी नेवरे आला आणि त्याच वेळी संपत्ती आला तर त्याला काय वाटेल? तो काय अर्थ काढेल या विचारानं ती गांगरली होती.
पहिल्यांदा आधी संपत्तीच आला आणि नवतीला आनंद झाला. ती चटकन उठली, बावरली, त्याच्याकडे बघायला लागली. तिच्या गालावर हसू फुललं. आई कुठे गेली? बाहेर, तिने मान खाली घालून उत्तर दिलं. आणि संपत्ती म्हणाला, नवते तू अशी का झाली आहेस? कशी? ती दातात पदराचा शेव धरून हुंकारली. मजी दिवसेंदिवस खांगायला लागली तू. अगं तू आली तेव्हा कशी होती आणि आता कशी आहे? वाईच आईने तोंड बघ की. त्या शब्दांनी तिच्या काळजाचा ठाव घेतला. तिचे ते सुंदर डोळे पाण्यानं भरले. त्यामुळे ती अधिकच मोहक दिसायला लागली. सुंदर स्त्री हसताना आणि रडताना सुंदरच दिसते. नवतीबाईचं ते रडवं सुंदर स्वरूप बघून संपत्ती भान हरपला. म्हातारीचं भूत विसरला. त्याच्यातला पती जागा झाला. त्यांनी पुढे जाऊन तिला जवळ घेतली, हृदयाशी धरली, घट्ट धरली आणि तिचा एक मुका घेतला. त्या पहिल्या स्पर्शनानं आणि पहिल्या चुंबनानं नवती रोमांचित झाली, मोहरली. ती त्याला बिलगली. त्याच्या हृदयावर मान ठेवून म्हणाली, देवा मला या मिठीतच मारण येऊ दे. आणि संपत्तीनं पुन्हा आपल्या ओठांनी तिचे ओठ बंद केले आणि म्हणाला, खोळी आहे का काय तू? असं परत नाही बोलायचं. त्या प्रसंगानं ती पुलकित झाली. तिचं खचलेलं मन सरळ झालं. करपलेल्या आशेला नवी पालवी आली. तो अपार आनंद हृदयात घेऊन तिने संपत्तीला जेवण वाढलं. त्या नादात ती म्हातारीला पार विसरून गेली. संपत्ती जेवला आणि अजून आलाच नाही असं आईला सांग, असं नवतीबाईला सुचवून हसत हसत शेताकडे गेला. थोड्या वेळानं म्हातारी धडपडत आली. घरावर कोणीतरी दरोडा तर घातला नाही ना? असा चेहरा करून तिने नवतीबाईकडे बघितलं आणि म्हणाली, संपत्ती आलाय का? नाही अजून, नवतीनं उत्तर दिलं. तेव्हा म्हातारीला बरं वाटलं. आपली चोरी पकडली गेली नाही असं मनात म्हणत नवतीनं जेवण बांधलं. म्हातारीनं ते एका पोराकडे दिलं आणि संपत्तीकडे पाठवलं. आणि आता संपत्ती येणार नाही असं म्हणून निर्भय होऊन म्हातारी पुन्हा आळीत जाऊन एका घरात गप्पा मारत बसली. ती गेली आणि गपकन नेवऱ्या घरात आला. हर्षभरीत नवतीला बघून विचारात पडला आणि घरात म्हातारी नाही हे बघून निर्धास्त झाला. त्यांनी बैठक मारली. नवती त्याच्याकडे बघायला लागली. ती घाबरलेली होती. नेवऱ्यानं विस्तव घेतला, बिडी पेटवली. एक झोरका मारून धूर सोडत त्याने नवतीकडे नजर टाकली. ती त्याच्याकडेच बघत होती. 2 नजरा टक्करल्या. त्याचवेळी नेवऱ्यानं नवतीला पटकन डोळा मारला. तसा तिच्या काळजात चर्रकन धसका बसला. ती कावरीबावरी झाली. आता पुढं हा काय करणार याचा विचार करायला लागली. आणि इकडे नेवऱ्याचं काळीज धडधडायला लागलं. त्याचं डोकं सुन्न झालं. त्याचा आत्मा तिला मिठी मारायला उतावळाहून झेपायला लागला. त्याचे कान बधीर झाले. नवती त्याच्यापुढं तशी उभी होती. तिला नेवऱ्याचं पिसाड झालेलं मन समजलं होतं आणि ती पळून जायचा विचार करत होती. तोच म्हातारी घरात आली आणि नवतीचा जीव सुळावरनं खाली उतरला. ती मटकन बसली आणि नेवऱ्याची ती भयंकर धुंदी उतरली. त्याचे विचार पळाले आणि बरं जा तू असं म्हणून तो उठला. पण म्हातारीच त्याला म्हणाली, अरे का र बाबा, बस की, एवढी घाई का? नाही तशी घाई नाही खरं, असं म्हणून तो पुन्हा खाली बसला आणि नवतीबाई बाहेर जाऊन सोप्यात दाणं निवडत बसली. आज आपल्यावर एक बिकट प्रसंग गुदरणार होता, पण तो टळला हा विचार ती करायला लागली. नवतीबाई बाहेर गेल्यामुळे नेवऱ्याचं चित्त लागेना. तोही उठून गेला. तेव्हा नवतीच्या जीवात जीव आला. पण नेवऱ्याचा तो उग्र चेहरा तिच्या डोळ्यांपुढून हलता हलत नव्हता. नेवऱ्याची ही आगळीक संपत्तीच्या कानावर कशी घालावी याचा विचार ती करायला लागली. ही कागाळी नवतीनं संपत्तीला सांगितली नाही, कारण जर माझी तक्रार कोणी कानावर घेतली नाही आणि सारं पारडं माझ्याच अंगावर उलटलं तर काय, हा तिला पेच पाडला होता. परंतु एक अपराध पाचल्यानं नेवऱ्याचा धीर वाढला होता. ती आपल्यावर फिदा आहे अशी त्यांनी समजूत करून घेतली होती आणि तो रोज नेमानं यायला लागला होता. आला की गपकन डोळा मारून म्हणायचा, काय वहिनी, भाकरी बिकरी खाल्ली का? जरा तुमच्या हातचं कोरडेच खाऊसं वाटते, कवा द्यात आहे, द्या की, खाऊ द्या.
उगं नाही म्हणायचं नाही बागा. नवतीनं त्याच्या बोलण्यातली खोच जाणली होती. ती बोलली काही नाही. तेव्हा त्यांनी विडी तिच्या रोखानं फेकली आणि म्हणाला, तेवढी बिडी पेटवून द्या की. तरीही नवती तशीच उभी होती. तेव्हा म्हातारी माकडाप्रमाणे भोवया चढून म्हणाली, अगं तुला काय ऐकू येतं का नाही? दे की त्याला बिडी पेटवून, आणि कोरडेस कवा तरी दिन असं सांग त्याला. आता कहर झाला. नवती घाबरली. नेवऱ्याविरुद्ध आपण केलेली फिर्याद घरात कोणी ऐकणार नाही नव्हे, जर त्यांनी माझी आबरू जरी घेतली तरी या दुष्ट म्हातारीला खरं वाटणार नाही याबद्दल तिची खात्री झाली आणि पटकन ती विडी उचलून चुलीत तिने पेटवली, नेवऱ्यापुढं धरली. ती विडी तिच्या हातातून घेतेवेळी नेवऱ्याने तिची बोट चिमटीत धरलं, कर्कन दाबलं. त्यामुळे विंचू चावावा तद्वत तिच्या सर्वांगात कळ शिरली. तिच्या काळजाचं पाणी पाणी झालं. ती सोप्यात जाऊन रडायला लागली. बर काकू चालतो असं म्हणून नेवऱ्या उठला आणि म्हातारी म्हणाली, आता जा बरकावा बी हे आणि नवतीच्या हातचं कोरड्यास खाऊन जा बर का. हे ऐकून तर आता आपलं नक्की डोकं फिरणार असं नवतीला वाटायला लागलं. नेवऱ्या गेल्यानंतर ती खालचा ओढ दाताखाली धरून चावत चावत घरात गेली. तिचं मन तिला सांगायला लागलं की ही म्हातारी हलकट आहे, तिचा हेतू फार वाईट आहे. ही म्हातारी तुला नरकात घालू बघतीये. त्यासाठीच ही येईल त्या टाग्याला इथे बसा म्हणते. तू आपल्या आबरूला काडी लावून घ्यावी, कुणाही टाग्याला आपला देह अर्पण करावा, पण आपल्या नवऱ्याशी एकही शब्द बोलू नये यासाठी ही धडपड सुरू आहे. आपल्या मालकाकडे नजर टाकलेली या म्हातारीला चटकन दिसते, पण नेवऱ्यानं माझं बोट दाबलं ते तिला दिसलं नाही. याचा अर्थ काय? आणि मग तिचा आत्मा आक्रोश करायला लागला की याचा अर्थ काय. त्याच दरम्यान नवतीबाई आणि नेवऱ्या या दोघांविषयी गावात चर्चा व्हायला लागली. गल्लीबोळातून भूमकाचं भूत नाचायला लागलं. संपतीच्या घरी नेवऱ्या का जात असेल याबद्दल जो तो डोकं खाजवायला लागला, अर्थ लावायला लागला. पण शेवटी दोन अर्थ लोकांना लागत होते. काहींचं मत होतं की नेवऱ्या नवतीला भाळलाय, तर काहींना वाटत होतं नवतीनं नेवऱ्याला नादी लावलाय. पण तिसरं एक मत होतं ते घातकी होतं. काही लोक म्हणत, बायकाची जातच वांगाळ, निस्ते ताज्या घोड्यावरची गोमाशी, बिजलीवाने नवती भूताच्या की गाळ्यात पडली. हळूहळू ही भूमिका दिन्या चौगुल्याच्या कानावर गेली आणि त्याला धक्का बसला. मग यातलं खरं पडताळून बघायचं असा त्याने निश्चय केला आणि त्या दिवसापासनं तो नेवऱ्याच्या पाळतीवर राहिला. नेवऱ्या संपतीच्या घराकडे गेला की चौगुला आसपास घुटमळायला लागला, बहिरी ससाण्यासारखा तळपायला लागला. पण नेवऱ्याचा नेम टळत नव्हता. तो संपतीच्या घरी जात होता, म्हातारीशी बोलत बसत होता, बिडी नवतीबाईकडे फेकत होता आणि घेतेवेळी तिची बोटं जोरात दाबत होता आणि मग नवतीबाई सोप्यात जाऊन रडत बसायची. रात्र झाली होती. म्हातारी मेल्यागत पडली होती. संपती सोप्यात झोपला होता. नवतीबाई अंथरुणावर तळमळत होती. नेवऱ्याची आगळीक संपतीला कशी सांगावी याचा ती विचार करत होती. मध्यान रात्र उलटली, सर्वत्र सामसूम झाली आणि आत्ताच बाहेर जाऊन सगळा प्रकार संपतीला सांगायचा नेवतीबाईंनी निश्चय केला. ती हळूच उठली. म्हातारी झोपल्याबद्दल खात्री करून घेतली आणि दाराचा आडाणा सारून ती सोप्यात गेली. संपतीला जागा करून म्हणाली, आव उठा की व्हायच. नव्हते. काय झालं? त्याने विचारलं. मला तुम्हासनी एक गोष्ट सांगायची. ती हळूच बोलली. संपती उठला. म्हातारी खोकली. तसा संपती चमकला आणि म्हणाला, हे बघा आता न ग म्हातारी जागी आहे, उगा दांगा करल. उद्या भुईमुगात कुळव आहे, तिकडं ये आणि मग मला सांग. बरं म्हणून नवती उठली. तिने दार लोटलं, पण दार आतून बंद केलेलं होतं. ती परत येऊन म्हणाली, आव सासूबाईनं आडाना लावलाय. असं? संपती संतापला. त्यांनी बाहेरनं कडी लावून टाकली आणि म्हणाला, नवते चल ये झोप. आणि नवती त्याच्या कुशीत शिरली. त्याला घट्ट मिठी मारून एका आगळ्या सुखात बुडाली. तिच्यावर अमृत वर्षाव झाला.
ज्या सुखासाठी ती चरफडत होती ते तिला अचानक प्राप्त झालं होतं. घरात म्हातारी जागीच होती. नवती बाहेर जाताच तिला शिक्षा करायची या उद्देशाने तिने दार बंद केलं होतं, पण उलट प्रकार झाला होता. नवतीला शिक्षा व्हायच्याऐवजी आनंद मिळाला होता. म्हातारीनं पुष्कळ उशीर नवतीची वाट बघितली आणि संतापून दार उघडायला लागली, पण दार बाहेरनं बंद होतं. मग ती नवते दार उघड अशा हाका मारायला लागली. नवती घाबरली. संपतीनं दार उघडलं. काय र, दार कोणी बंद केलं? म्हातारी गुर्रकली. म्या बंद केलंय. संपती उत्तरला. का बंद केलं त्वा? मग तू का आतनं आडणं लावला? त्यांनी उलट सवाल केला. ही रांड कुठं गेली होती? माझ्याकडं आली होती. कशाला? माझी बायको म्हणून. मग चोरून का आली? मग काय गावात दवंडी पिठात यायचं होतं का तिने? तू तिची सासू आहे, सवत नाही तू. मग म्हणणं काय आहे तुझं? हा, म्हातारीनं तापून विचारलं. संपती म्हणाला, हे बघ, तुझं हे वागणं मला पसंत नाही. जर तू अशीच वागणार असशील तर मी बायको घेईन, कुठं बी राहीन. हा, पण जमीन माझी आहे. मला नका तुझी जमीन. घेऊन बस आणि दत्तक घेऊन जग. संपतीनं निर्वाणीचं सांगून टाकलं. ते ऐकून म्हातारी नरमली. बरं, सकाळ बघू असं म्हणून घरात गेली. पुन्हा दार लावून गपचीप पडली आणि नवती बाहेरच झोपली. सकाळी म्हातारी काहीच बोलली नाही, त्यामुळे नवतीला धडकी भरली. आता ही म्हातारी कोणाशी तरी माझा संबंध जोडून नक्की माझ्यावर भयंकर सूड घेणार असं तिला वाटायला लागलं. संपती न्याहारी करून शेताकडे निघाला आणि म्हणाला, आई भुईमुगात कुळव आहे, आज नवतीला भाकरी घेऊन पाठव. नाही बरं नाही. हाताचा पंजा हलवत म्हातारी म्हणाली, हे बघ, माझी सून रानात जाणार नाही. संपती काही बोलला नाही. सकाळी सकाळी वाद नको म्हणून तो रानात निघून गेला. दुपारीच म्हातारीनं भाकरी शेताकडे पाठवली आणि तो काम टाकून घरी येऊ नये असा बंदोबस्त करून मोकळी झाली. आणि कावळा टुपकून यावा तसा नेवऱ्या जगदाळे आला आणि आपल्या रोजच्या जागेवर ऐटीत बसला. त्यांनी नवतीकडे नजर टाकली, आदमास घेतला आणि म्हातारीला चुचकारत एक विडी नवतीकडे टाकली. नवतीला त्याची कल्पना होती, पण तिचा नाईलाज होता. तिने विडी उचलली आणि म्हातारी खाली बघून तंबाखू चोळायला लागली. विडी घेतेवेळी नेवऱ्यानं तेच केलं. तिचं बोट दाबलं आणि मग नवती उठून सोप्यात गेली, रडायला लागली. थोड्या वेळानं दिन्याचा उगोला आला. त्याला बघून नेवऱ्या काजबावरला. त्यालाही म्हातारी म्हणाली, अरे ये की पोरा. नेवऱ्याला घरात बसलेला बघून दिन्याचं डोकं फिरलं होतं आणि सोप्यात नवती रडत बसलेली बघून त्याला संशय आला होता. काकू, मी कामाचा माणूस आहे, काही कड्याचं मोकळं डोक्कर नाही असं म्हणून तो गेला. आणि त्याच दिवशी दिवस मावळायच्या बेतात होता. नवतीबाई घागर भरून नदीकडनं येत होती आणि त्याच पांदीत दिन्या नदीकडं निघाला होता. त्या दोघांची गाठ पडली. दिन्यानं तिला थांबवली आणि म्हणाला, हे गोष्ट विचारू का? हा, विचारा की. दुपारी रडत होती का तू? कर्म माझं. नवती रडवा चेहरा करून म्हणाली, त्यो नेवऱ्या रोज येतो, डोळं मारतो, मग विडी पेटवायला देतो आणि विडी घेताना माझं बोट दाबतो. रोज चाललंय वय असं. तिने बोट पुढे केलं. ते बोट रक्ताळलेलं होतं. म्हातारीला दिसत नाही का? अहो, ती दिसून आंधळी झाली ना. ठीक आहे, जा तू. एवढं बोलून दिन्या चालायला लागला. त्याने वळूनही पाहिलं नाही. दुसऱ्या दिवशी सूर्यानं आपली अर्धी वाटचाल पूर्ण केली. करकरीत दुपार झाली. म्हातारीनं संपतीची भाकरी रानात पाठवली आणि आपण आळीत एका घरात बोलत बसली. शेंगाची सुगी म्हणून सगळे लोक रानात गेले होते. गाव निर्जन भकास वाटत होता. नवती एकटीच घरात बसली होती. आता नेवऱ्या येणार या विचारानं तिला हुडहुडी भरायची पाळी आली होती. ती सशाप्रमाणे कान टावकारून कानोसा घेत होती. तोच नेवऱ्या आला. घरात म्हातारी नाही हे बघून त्याला आनंद झाला. आपल्या रोजच्या जागी बसून तो नवतीकडे बघायला लागला. नवती उभी होती, पळायचा विचार करत होती. काय वहिनी, मग कवा देणार कोरड्यास? त्यांनी रोखून बघत विचारलं. दिन की कवा तरी, ती भीतभीत बोलली. नेवऱ्याच्या देहाला काडी लागली. त्याचं रक्त पेटलं.
तो एकांत, ती देखणी नव्हती आणि दिन कवा तरी हे उत्तर. त्यांनी तो क्षणात वेडापिसा झाला. त्याचे कान बंद पडले. तो बेबंद झाला. तो चटकन उठला. त्याने नवतीवर झडप घातली. गपकन तिचं तोंड धरून तिला पुढे ओढली. त्याचा देह कापत होता. त्याचे हात थरथरत होते आणि त्याच्या मिठीत नवतीला कापरं भरलं होतं. ती सुटण्यासाठी धडपडत होती. इतक्यात दिन्या आला. त्यानं घरात येताच एक जोरदार लाथ नेवरेच्या कमरेत मारली. तसा तो नवतीला सोडून वाळला. तोच त्याच्या गालफाडात एक वजनदार दणका बसला. त्यांनी तो कोलमडला आणि सापळ्यातून उंदीर पळावा तसा तो उठला आणि पळून गेला. मग दिन्या म्हणाला, "वहिनी, ही भानगड कोणाला सांगू नका." "नाही नाही सांगणार, पण तुम्ही बी कुठं बोलू नका. माझं नांद न उठल व." नवती हातापायातलं कापरं आवरत आणि पदर सावरत म्हणाली, "हवं तुम्ही देवासारखा आला म्हणून माझी आबरू वाचली." "वहिनी, मी बी कुठं बोलणार नाही हे. मी देव हुनशान आलो खरं, पण आता मी यम हुनशान जातोय. ग बसायचं बघ फक्त." एवढं बोलून दिन्या चौघोला गेला आणि नवती रडत बसली. सकाळी उभा गाव थरारला. सर्वत्र एकच आरोळी आली, "अरे का पळा पळा, आमराईत नेवऱ्यानं गळफास लावून घेतलाय. पळा पळा, नेवऱ्यानं गळफास लावून घेतला बघा आमराईत." गावातली माणसं, लहान थोर बाया सगळे आमराईकडे पळायला लागले. माणसांनी आमराई फुलली होती. एका फांदीला नेवऱ्याचं मढं लोंबकळत होतं. त्याच्या गळ्याला कासऱ्याचा फास होता. लोक पाहत होते. भडवीच्यानं हे असं का केलं अशा शिव्या देत होते. शेवटी पाटील आला आणि आ वासून पाहायला लागला. त्याच घडीला एक माणूस तालुक्याला गेला. दुपारी फौजदार आला. पंचनाम्याच्या वेळी नेवऱ्याच्या खिशात एक चिठ्ठी सापडली. त्या चिठ्ठीत, "मी फार पाप केलंय म्हणून गाळफास लावून जीव देतोय, कोणाला त्रास देऊ नये," असा मजकूर लिहिलेला होता. नेवऱ्यानं आत्महत्या केली अशी नोंद करून फौजदाराचं बिराड निघून गेलं. एकाच रात्रीत नेवऱ्या नाहीसा झाला. त्यामुळे नवतीबाई निर्भय झाली. नेवऱ्याचा जीव कोणत्या यमानं नेला हे फक्त तिलाच माहिती होतं. तो दिवस नेवऱ्याच्या गडबडीत मावळला. नेवऱ्याच्या मृत्यूनं जना म्हातारी भयभीत झाली. ती भाकरी खाऊन उठताच आपला अंथरूण घेऊन सोप्यात गेली आणि म्हणाली, "संपती, आजपासनं तू घरात नीज. मी सोप्यात बरी आहे. दिवस वांगाळ आले ती." ते शहाणपणाचं बोलणं ऐकून नवतीबाईला नवल वाटलं आणि त्या दिवसापासून संपतीच्या घरातल्या वातावरणात नवीन संगीत निनादायला लागलं. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची कथा नवती. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात, सोशल मीडियावर शेअर करा. भेटत राहूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम कथा आणि कादंबरी ऐकण्यासाठी. धन्यवाद श्रोते हो.